दादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी संजय राऊत यांनी एक मोठा दावा केलाय। अजित पवार भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलले आणि 10 दिवसात त्यांचा अपघात झाला अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे। अजित दादांच्या अपघाती मृत्यूनंतर जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाली असं देखील संजय राऊत म्हणालेत। भाजप घोटाळ्याची फाईल मी उघड करेन असं अजित दादा म्हणाले होते, मात्र त्यांच्या या विधानाच्या 10 दिवसांनंतर त्यांचा अपघातात मृत्यू झाला असं राऊत यांनी म्हटलेलं आहे। भारतीय जनता पक्षाची जी दहशत आहे ती मोडून गेली असती, अजित पवार मागे फिरले असते तर। नंबर 1, अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं। हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। हे रहस्यमय आहे। मला जस्टिस लोयाची आठवण येते। या प्रकरणानंतर मला जस्टिस लोयाची आठवण झाली, त्या प्रकरणाची आठवण झाली। मी कोणावरती आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका आहेत। जस्टिस लोया हे एका लग्न समारंभासाठी नागपूरला गेले। त्यांच्या समेत जे न्यायाधीश बरोबर होते ते जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो होतो। जस्टिस लोयांचा मृत्यू हा त्यांचा हृदयविकाराचा आजार झाला होता आणि अचानक त्यांना हार्ट अटॅक आल्याने तिथे मृत्यू पावला। परंतु दुर्दैवाने याचं देखील राजकीय भांडवल केलं जातं।